यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरवणुकीच्या वेळी एक युवक देशी कट्टा घेऊन न्यायालय परिसरात फिरत होता, मात्र त्याला ताब्यात घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। सोमवारी पुसद शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीदरम्यान एक युवक देशी कट्टा घेऊन न्यायालय परिसरात फिरत होता। त्याची माहिती पुसद डीवायएसपीच्या आरसीपी पथकाला मिळाली आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेतलं गेलं। पुसद येथील एएसपी हर्षवर्धन बीजे यांना गोपनीय माहिती मिळाली की शेख सलीम शेख इस्माईल राहणार तुकाराम बापूवाड पुसद हा युवक कट्टा घेऊन शहरात फिरतो आहे। आरसीपी पथकाने त्याला ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि 2 कारतूस जप्त करण्यात आले। सदर युवकावर शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून शहरात सध्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। काल रात्री सुमारास 8 वाजता जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या रॅली चालू होता, आम्हाला गोपनीय माहिती भेटला की सिटीच्या हद्दीमध्ये एक माणूस कट्टा घेऊन फिरतात म्हणून। मी माझ्या आरसीपीच्या अंमलदारला मी स्पॉटवर पाठवला आणि सुमारास 9:30 वाजता आम्ही एक माणूसला ताब्यामध्ये घेतला। त्यांच्या बॉडी चेक केला तर त्यांच्याकडे एक गावठी कट्टा आणि 2 राऊंड भेटला। विचारपूसमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांचं नाव शेख सलीम शेख इस्माईल आहे म्हणून, त्यांचा एज 21 इयर्स आणि राहणार तुकाराम बापू वार्ड पुसद सिटी पोलीस स्टेशनच्या परिसरात। ही केसमध्ये आम्ही FIR दाखल केलेला आहे आर्म्स ॲक्टच्या प्रमाणे आणि पुढचा तपास चालू आहे। आरसीपी पथकाच्या कारवाईमुळे पुसद शहरात मोठा अनर्थ टळला आहे। पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सार्वजनिक सुरक्षितता अबाधित राहिली आहे। या युवकाकडे हा देशी कट्टा आला कोठून याचा तपास पोलीस करीत आहेत।